हाय हॅलो सगळ्यांना. तर इथे बघा आम्ही आहे ना आज नऊवारी साडी जी आहे ती त्याची स्टिचिंग करतो आहे इथे. तर नवरीची नऊवारी साडी आहे आणि ह्या ज्या मुली आहेत ह्या माझ्याकडे आलेल्या आहेत पाहुण्या. तर त्यातली एक ब्लाऊज शिवते हाताखाली माझ्या आणि एक फक्त बघते शिकते जरा जरा. तर इथे नऊवारी साडीची स्टिचिंग चालू आहे आणि अगदी कमीत कमी वेळेत आणि सोप्यात सोप्या पद्धतीने मी नऊवारी साडी जी आहे ती शिकवत असते. तर कोणाला जर का नऊवारी साड्या शिकायच्या असतील तर आपले व्हिडिओज बघायचे आहेत किंवा व्हिडिओ खाली कमेंट करायच्या आहे. तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 1.5 ते 2 तासाच्या आतमध्ये आपण ही साडी जी आहे ती फिनिश करत असतो, अगदी कंप्लीट करत असतो. तर फायनल लुक पण मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. त्यानंतर आपण बघा इकडे साऊथ इंडियन लुकचा इथे घागरासुद्धा तयार केलेला होता. तर हा माझ्या स्टुडंटचाच घागरा आहे आणि कसा दिसतोय म्हणून ही पाहुण्यांची मुलगी आहे पूजा. तर ती इथे ट्राय करून बघत होती. तर हा आहे ना मिशोवरती घेतलेला आहे तिने ऑनलाईन. तर ह्याला आहे ना आपण साटिनचा अस्तर वगैरे लावलेला आहे आणि या प्लेट ज्या आहेत ना त्या प्लेटला यांना दोघींना काय मी बोलले की प्लेट्स अगदी अशा खालीपर्यंत एकदम व्यवस्थित करा म्हणजे त्याचा लूक खूप छान दिसेल. तर बघा फायनल लूक ह्या घागऱ्याचा असा आलेला आहे. तर याला प्रेस वगैरे करायला वेळ नव्हता. त्याच्यानंतर इकडे ही ब्राह्मणी नऊवार साडी जी आहे ती तयार झालेली आहे. तर तिला वेअर करून मी दाखवायला सांगत होते की नवरी जी आहे ना तिच्यापेक्षा थोडीशी हायटेड आहे, त्याच्यामुळे तिला अगदी व्यवस्थित बसेल ही साडी. पण ही पूजा जी आहे ना छोटी आहे पण ती आहे ना इतकी एक्सायटेड होती ना की साडी संपूर्ण होऊपर्यंत ही पूजा जागी राहिली आणि जेव्हा तिने साडी वेअर केली तेव्हाच ती झोपलो आम्ही सगळे. तर बॅक साईडचा लुक ह्या पद्धतीने आलेला आहे साडीला आणि फ्रंटचा लुक जेव्हा दागिने वगैरे घालील पूर्ण नवरी रेडी होईल ना तर नवरी अगदी सुंदर दिसणार आहे. तर ह्याला आहे ना तिने रेड कलरचा आरीवर्कचा जर का ब्लाऊज जर घातला ना तर अगदी उठून दिसणार आहे. आता नवरी मुलगी जेव्हा घ्यायला येईल तेव्हा मी तिला सांगेल याच्यावरती आरीवर्कचा रेड ब्लाऊज घाल. तर कशी दिसते साडी नक्की सांगा. त्याच्यानंतर हा आहे दुसऱ्या सकाळचा ही व्हिडिओ. तुम्हाला घड्याळात किती वाजले ते पण मी तुम्हाला दाखवते. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी निघालेले आहेत सगळे गावाला. दोघी तयारी झाली का? घाला सँडल. चला चला चला. कोणाला चालवलं ते? कोणाला द्यायचं आहे ते? हां स्कार्फ माझा नेती का? हां बांधून घे बांधून घे. हां दे बांधून. रामा गेली पण बाहेर. पावणे 7 झाले. नाही घालायचं. बांधून घे ना बाळा. हां हां बाय करा. बाय करा. चालली. बाय बाय कर. गो जा. बाय बाय करा रामा. मामा बस म्हणती. मला बाय कर. हां जा जपून. फोन कर ग. हां हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळचे आत्ता 7 वाजलेले. उठलेलो आहोत 5 वाजेपासून. तर रमा आणि हिंदू वैष्णवी आणि त्या दीदी आणि पूजा ज्या गावावरून आल्या होत्या त्या सगळ्या नारायणगावला माझ्या मुलीकडे तिच्या तिकडे ना यात्रेचा प्रोग्राम आहे 8 दिवसापासून. तिचे सारखे फोन चालू होते. मग त्यांना पाठवलं. मला तर इकडे सपनाला सोबत राहावं लागतं आहे. सपनासोबत आहे मी. चला आता तशी आम्ही आता ब्रश वगैरे करतो, आंघोळ वगैरे करतो. म्हटलं चला व्हिडिओ सुरुवात केलेला आहे. आत्ताच त्यांना इथं पोहोचवलं आहे म्हणजे आमच्याकडे म्हणतात त्यांना वाटं लावलं आहे आणि आता घरात जाते. सकाळची सुरुवात तुमच्यासोबत केलेली आहे. रोज रेग्युलर व्हिडिओ पण काही येत नाही आपले. तर यापुढे आता रोज व्हिडिओ येतील. व्हिडिओ बघत राहायचे आहेत आणि घरात काम पण चालू आहे आणि खूप सारी गर्दी पण आहे. ड्रेसची, ब्लाऊजची, नऊवारी साड्यांची लग्न सीझन चालू आहे आणि आमच्या घरात प्लंबिंगचं काम पण चालू आहे.
इकडं बाथरूमचं काम चालू आहे, ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवेल. चला तर थोड्या वेळाने भेटू थोडं फ्रेश झाल्यावरती. तर इकडे ना मी पुरणाची पोळी करते. तर त्या दिवशी 14 एप्रिलला आम्ही पुरण केलेलं होतं, तर थोडंसं पुरण उरलेलं आहे. तर म्हटलं चला पोळ्या करूया. गरमागरम पोळी खूप मस्त लागते सकाळी सकाळी. तर आम्ही पोळी करणार आहोत आता नाश्त्यासाठी. तर बघा मी इकडे लाटत होते. प्रत्येकाला विचारून एक एक पोळी जी आहे ती गरमागरम आम्ही खायला दिलेली होती. त्याच्यानंतर भाजी चपाती. तर इकडे बघा काय काय बनवलेलं आहे. एका बाजूला चहा होतो आहे, इकडे बनवलेली आहे भेंडीची भाजी. आणि छोटा मुलगा आहे ना माझा वैभव, त्याला जायचं आहे ड्युटीवरती, तर तो पण जाणार आहे आत्ता. आणि इकडे मी पोळ्या लाटते. तर फ्रीजमधून काढलं आहे आणि चपात्यांचंच पीठ आहे हे, म्हणजे प्रॉपर आपण जे पुरणाच्या पोळीला फडक्याने गाळून वगैरे करतो ना, तसं नाही बनवलं. तर चला आता मी बसलेली आहे इथे नाश्ता करण्यासाठी. आणि 2 दिवस मला बिलकुल बरं नव्हतं मैत्रिणींनो. हे बघा मी हॉस्पिटलला जाऊन पण आलेली आहे आणि इकडे गोळ्या पण घेऊन बसलेली. तर आता थोडाफार नाश्ता करते आणि गोळ्या पण घेते. आणि काम तर इतकं पडलेलं आहे, तुम्ही जेव्हा माझं काम बघताल ना तर तुम्ही म्हणताल तुम्ही कसं मॅनेज करता. तर इतके सारे नवरीचे ब्लाऊज, नवरीच्या बहिणींचे, नवरदेवाच्या बहिणींचे, काही नवरदेवाच्या आईचे, असे प्रत्येक घरातून 5-5, 7-7 ब्लाऊज आलेले. तर चला आता नाश्ता करते आणि कामाला लागते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि व्हिडिओमध्ये काही तुम्हाला जर का आवडला असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कळवा. चलो भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.